आपल्याकडे जे वन्य प्राणी नामशेष होत चालले, आपल्याकडे ज्या पूर्वीपासून चाललेल्या ज्या वन्य प्राण्यांविषयी गैरसमज आहे, आता सध्या जो वाढणारा बिबट्याचा प्रादुर्भाव आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती व्हावी, काही गैरसमज असतील ते दूर व्हावे, वन्य प्राण्यांचे स्वभाव, त्यांच्या सवयी, त्यांच्या हालचाली याच्याबद्दल माहिती व्हावी, याच्यासाठी हा 1 ते 7 ऑक्टोबर 7 दिवस सप्ताह साजरा केला जातो. तर आता सर्व आपल्याकडे जे वन्य प्राणी आहेत जंगलाचे ते तुम्हाला सर्व माहिती असते. काय काय वन्य प्राणी आहेत आपल्याकडे, कुठले आढळतात, कुणाला माहिती आहे वन्य प्राणी आपल्याकडे आपण नेहमी पाहतो जे आढळतात, तुम्ही कोणते पाहिजे? वाघ नाही आपल्याकडे बिबट आहे, वाघ नाही आपल्याकडे. व्हेरी गुड. अजून बिबट्या कुणी बघितलंय? हात वर करा. बापरे, अरे बापरे, एवढ्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिलंय, युट्यूब वर नाही, प्रत्यक्ष घरी कुणाच्या आलाय? एवढ्या लोकांनी प्रत्यक्ष बघितलंय. अरे बापरे, ठीक आहे ओके. भीती वाटली का बिबट्याची? वाटते ना? बरं ठीक आहे, आता सांगतो राहा. आता परिचय सांगा. मी आपल्याकडे उपद्रव करणारा वन्य प्राणी म्हटला जातो किंवा सगळ्यात घाबरणारा वन्य प्राणी म्हटला जातो, तर तो सध्या आहे बिबट. तर मग त्याच्यापासून आपण कशी काळजी घेतली पाहिजे, त्याच्या सवयी काय आहेत, तो खरोखर माणसावर हल्ला करतो का आपल्या चुकांमुळे तो आपल्यावर हल्ला करतो, हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर बिबट्या हा सगळ्यात महत्त्वाचा निशाचर आहे. निशाचर म्हणजे काय? तो संध्याकाळी फिरणारा आहे किंवा रात्रीच्या वेळेस फिरणारा प्राणी आहे आणि तो मांजर कुळातला आहे. मांजर कशी एका ठिकाणी फिरवली जर तिला कुठेही फक्त मोठा आहे आणि मांजर छोटी आहे, बरोबर ना? सगळ्यात महत्त्वाचं तो खूप घाबरट आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्याची भीती वाटते. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बिबट्याला घाबरत असाल तर ती थोडी भीती कमी करा. का तर कधीही बिबट्या त्याने जर आपल्याला बघितलं आणि आपण जर त्याला बघितलं तर असं कधी होत नाही की तो उलट येऊन आपल्यावर हल्ला करतो. खूप वेळा आता तुम्ही युट्यूबचे वगैरे व्हिडिओ पाहता, आता खूप ठिकाणी व्हायरल होतात की लोक रोज म्हटलं तरी कुठे ना कुठे व्हिडिओ क्लिप व्हायरल होते. कुठे ना कुठे गावच्या ग्रुपवर लोक सतत सांगतात की आधी हल्ले झालेले आहेत. आता असं नाही की हल्ले होत नाही, परंतु जे काही हल्ले झालेले आहेत त्यात बऱ्यापैकी चुका ह्या आपल्या पण आहेत. कोइन्सिडेंट असतात काही. कधी कधी काय होतं, आता आपल्याला बोलता येतं, आपल्याला त्यांचं पाणी शोधावं लागतं, कारण त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे ना, बरोबर ना? जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसं त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु ते कुठे राहतात? आता वस्तीत येऊन राहतात. का बरं? का तर आपणच त्यांचं जंगल नष्ट केलंय, आपणच खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली आहे, आपणच खूप मोठ्या प्रमाणावर वनवे लावले. त्याच्यामुळे काय झालंय की डोंगर जाळल्यामुळे त्यांचं असेच स्थान नष्ट झाले. बऱ्यापैकी उघडे बोडके डोंगर असल्यामुळे डोंगरांमध्ये सध्या पाणीसाठा होत नाहीये. वनवे लागल्यामुळे पाणी आपोआप कमी झाले. जे ओढे नाले होते, छोटे छोटे जे झरे होते ते बऱ्यापैकी आटले. पर्यायाने ते वन्य प्राणी वस्तीत उतरले आणि वस्तीत उतरल्यामुळे काय झालंय की त्याचा प्रादुर्भाव, त्याचा त्रास आपल्या सगळ्यांना व्हायला लागलाय. त्याच्यामुळे कुठे ना कुठे रोज बिबट्या दिसतोय, कुठे ना कुठे तरच दिसतोय, करावे लागते, बरोबर? वनवे आपोआप लागतात का? नाही ना. पण कधी कधी लोक खोडसाळ पाण्याने लावतात, कधी कधी शेतावरची लोक बांध जाळतात, चुकून ती आग जंगलाला लागते, त्याच्यामुळे वनवे लागतात. मग हे ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत ह्या जर टाळल्या तर बऱ्यापैकी जंगलाचं नुकसान कमी होईल. बिबट्या जो हल्ला करतो तो त्याच्या उंचीपेक्षा लहान व्यक्तीवर हल्ला करतो. त्याच्या उंचीपेक्षा लहान. बिबट्याची उंची साधारण 2.5 ते 3 फूट असते. त्याच्यामुळे 3 फुटापर्यंत ज्याची उंची असते किंवा मग त्याच्यामध्ये कोण येणार? लहान मुलं येणार, छोटे आपले पशुधन येणार. मग त्यात मेंढी असेल, छोटी शेळी असेल, कोंबड्या असतील, कुत्रे असतील, हे सगळं झालं त्याचं भक्ष्य, जे छोटे आहेत, त्याच्या उंचीपेक्षा छोटे. मग त्याच्यात तुमच्यासारखे छोटे छोटी मुलं पण येणार. मग त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की एक तर अजिबात रात्रीच्या वेळेस बाहेर पडायचं नाही. बाहेर पडताना संध्याकाळच्या वेळेस तुमच्याबरोबर एक तरी मोठी व्यक्ती पाहिजे. अंगणात तर एकट्याने अजिबात खेळायचं नाही. जे लोक वाड्या वस्त्यांमध्ये राहतात आउटसाईडला, ज्यांच्या घराच्या शेजारी ऊस आहे, ज्यांच्या घराच्या शेजारी ओढे नाले आहेत, फार मोठी लपण आहे, अशा ठिकाणी लहान मुलांनी अजिबात एकटं बाहेर संध्याकाळच्या वेळेस खेळायचं नाहीये. आतापर्यंत जेवढे तालुक्यामध्ये किंवा बाहेर शिरूरमध्ये म्हणा किंवा जुन्नरमध्ये जे इन्सिडेंट झाले ते मोस्ट ऑफ लहान मुलांवर झाले. आणि ह्या अशाच घटना आहेत की संध्याकाळच्या वेळेस मुलगा एकटा बाहेर खेळतोय, एकटा बाहेर बसलाय. आता परवाची घटना आहे कुमशेतची. तो लहान मुलगा अभ्यास करत होता, घरातून बिबट्याने उचलून त्याला नेले. आउटसाईडला होते, शेतामध्ये राहायला. बाहेर सगळ्या शेळ्या मेंढ्या होत्या आणि तो त्या मेंढ्यांच्या एक्झॅक्ट बाजूला बसला होता. तो बिबट ऍक्च्युली हल्ला करायला आला शेळीवर, परंतु समोर कोण दिसला त्याला? तो छोटा मुलगा. त्याने शेळी न उचलता त्याला उचलून नेलं. त्याला वाटलं की त्याचं भक्ष्य आहे. त्यांना फार काही कळत नाही की हा माणूस आहे किंवा हा फार मोठा माणूस आहे, हा लहान मुलगा आहे, मग त्याला उचलायचं नाही. त्यांना एवढंच समजतं की त्याच्या उंचीपेक्षा काहीतरी खाली आहे, हालचाल करतंय, हे मी खाऊ शकतो. त्याच्यामुळे लहान मुलांनी स्पेशली बिबट्याच्या बाबतीत फार लक्ष द्यायचंय. घरी सुद्धा सांगायचंय की जेवढी लहान मुलं असतील कंपल्सरी बाहेर पडताना तुम्ही मोठी माणसं बरोबरच पाहिजे, बाहेर पडायचं नाहीये. तुमच्याबरोबर जेव्हा तुम्ही शाळेत येता सकाळच्या वेळेस, जे आउटसाईडचे लोक, गावातले ठीक आहे, परंतु जे मळ्यात नाही येतात, पिंपळगाव खडकीमध्ये मला माहिती आहे भरपूर मळे, मळ्यातनं जे लोक येतात त्यांनी ग्रुपने यायचंय, मुलांनी ग्रुपने यायचंय. आणि ग्रुपमध्ये आल्यानंतर तुमच्याबरोबर एक तरी मोठा माणूस पाहिजे, त्यांच्याकडे काठी पाहिजे. मी काय पॉईंट सांगला पाहिला, लहान मुलांवर हल्ले होण्याची खूप जास्त शक्यता आहे, का तर ते उंचीने लहान असतात. सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर, मोठा माणूस पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ग्रुपने आलं पाहिजे, जेव्हा तुम्ही शाळेत जाता किंवा दुसरीकडे कुठे इतर रस्त्यांमध्ये जाता, एकट्या मुलांनी अजिबात जायचं नाहीये. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस तुमच्या अंगणामध्ये लाईट पाहिजे. काय पाहिजे? लाईट पाहिजे. का पाहिजे? का तर बिबट्या जर आसपास कुठे लपला तर तो तुम्हाला सहज विजिबल होईल, तो सहज तुम्हाला दिसेल की हे बिबट्या लपलाय. त्याच्यामुळे कंपल्सरी अंगणात लाईट पाहिजे. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस गावच्या लोकांना खूप अंगणाच्या बाहेर झोपायची सवय असते, परंतु हे फार बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळे सध्या बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात वावर
आहे. जे आपले आजोबा, वडील, काका कोण असतील त्यांना स्पेशली सांगायचंय अंगणात झोपायचं नाहीये. त्याच्यानंतर चौथा मुद्दा, मी तुम्हाला आताच सांगितलं की बिबट्या त्याच्या उंचीपेक्षा कमी प्राण्यांवर हल्ला करतो, कमी उंचीच्या प्राण्यांवर हल्ला करतो. तर मग त्याच्यामध्ये जे पशुधन आहे, पशुधन म्हणजे मग शेळी येते, त्याच्यामध्ये तुमच्या कोंबड्या येतात, तुमचे कुत्रे येतात, हे रात्रीच्या वेळेस स्पेशली बंदिस्त पाहिजे. का तर तो त्यांना भक्ष्य समजतो, त्या भक्ष्याच्या शोधात तो अंगणापर्यंत येतो. अंगणापर्यंत आला, ते जर रिकामे असतील तर सहज त्याला ती शिकार होते, आपलंही नुकसान होतं, त्यांचाही जीव जातो. आणि त्या दरम्यान जर आपलं इंट्रॅक्शन झालं, चुकून आपण बाहेर आलो, चुकून आपला येणार जाणं झालं तर कदाचित आपल्यावरही हल्ला होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो आपले जे गोठे आहेत, आपले जे पाळीव प्राण्यांचे जे छोटे छोटे खुराडे आहेत, भले का मग ते कोंबड्यांचे असो, कुत्र्याचा पिंजरा असो, हे सर्व बंदिस्त पाहिजे की जेणेकरून आपण स्वतःची सुरक्षितता करू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस बाहेर पडता तेव्हा तुमच्याकडे कंपल्सरी टॉर्च पाहिजे, काठी पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे आई वडील शेतकरी आहेत किंवा काका असतील किंवा इतर काही बाजूचे लोक असतील, रात्रीच्या वेळेस तुम्ही शेतामध्ये जाता पाणी भरायला, तेव्हा कंपल्सरी सगळ्यांना सांगायचंय की जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस जाता, आता आपल्याकडे अजून तरी लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे की सिंगल फेज, 3 फेज, त्याच्यामध्ये अजून पण खूप कन्फ्युजन आहे की अजून मोठ्या स्तरावर आपल्याकडे दिवसा लाईट उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस पाणी भरायला जावं लागतं. जेव्हा ते शेतात पाणी भरायला जातात तेव्हा कंपल्सरी मोबाईलमध्ये मोठ्याने गाणी लावायची. जेव्हा तुम्ही आत जाता उसाच्या सऱ्यांमध्ये, तुम्ही जाताना ते खोरं काय तुमच्या हातात असेल ते पाणी भरायचं अवजार ते आपटत जायचं, जेणेकरून जर बिबट्या सरीमध्ये बसलेला असेल तर त्याला समजेल की कोणीतरी येतंय, कोणीतरी येते, मग तो घाबरून डबा करून बसेल. किंवा आपण तिथं चाललोय आणि तो पण पुढच्या सरीत बसलाय, अचानक जर आपण गेलो तर तो आपल्याला हल्ला करू शकतो. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की मग आपल्याला असं वाटतं की नाही बिबट्या आपल्याला हल्ला करतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत जे हल्ले झाले ते मोटारसायकलवर झाले. मग मोटारसायकलवर काय करतो, रात्रीच्या वेळेस एकदम शांततेत चाललेला असतो आणि मग कधी कधी बिबट्या काय होतो की रस्ता ओलांडत असतो आणि आपण यायची वेळ आणि त्याची रस्ता ओलांडायची वेळ एक होते. किंवा कधी कधी काय होतं, मादी असते, तिची 2 पिल्लं असतात, एक पिल्लू त्याने रस्त्याच्या पलीकडे घेऊन ठेवलेलं असतं, एक पिल्लू अलीकडे असतं आणि तिने वेट करत असते की रस्ता क्रॉस करायची. तितक्यात जर आपली एंट्री झाली तर ती घाबरून मग हल्ला करते आपल्यावर. मग आपल्याला असं वाटतं की नाही तिने मला मारायला हल्ला केलाय. कधी कधी असं होतं की ती एखाद्या छोट्या मोठ्या भक्ष्याच्या मागे लागलेली असते, अचानक गाडी येते रस्त्यामध्ये आणि मग ती घाबरून हल्ला करते. आपल्याला असं वाटतं की नाही बिबट्याने आपल्यावर हल्ला केलाय. परंतु हे सगळे इंट्रॅक्शन आहे किंवा हे काय म्हणतो आपण त्याला. मग ह्याच्यासाठी आपण जर रस्त्याने चाललो जिथे फार कमी रहदारी आहे त्या रस्त्याने आपण चाललो तर आपण कंपल्सरी गाडीचं हॉर्न वाजवत चाललं पाहिजे. तुमच्या लक्षात मी काय बोलले, काठी घेऊन पडायचे. हा लहान मुलं आहे, मला वाटलं होतं की तुम्हाला कंटाळा येईल, परंतु खूप छान ऐकलं तुम्ही, खूप छान लक्ष दिलं, खूप छान उत्तरं दिली. त्याच्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे तुम्ही आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, आम्हाला इथे आमचा वन्यजीव सप्ताह साजरा करायला तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल मी आमच्या वन विभागातर्फे माझ्या सर्व स्टाफतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते.